पालघरच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा बोजवारा। सेतू केंद्राची मुदत संपल्यामुळे नागरिक हैराण झाले। महाराष्ट्र सरकार घोषणा खूप मोठ्या करतात, मात्र पालघरच्या सर्वसामान्य लोकांना उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियरचा दाखला, आदिवासी दाखला अशा प्रकारे अनेक दाखले काढण्यासाठी 3 ठिकाणी पडताळणीचा अडथळा पार करताना मात्र नागरिकांना नाकातोंडातून घाम आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे सरकारी बाबूंची या लिपिकांची मदत करण्यापेक्षा सरकारी बाबू अडचणीत जास्त आणण्याचा प्रकार पुढे येतोय। विशेष म्हणजे प्रतिज्ञापत्र विनामूल्य आहे असे असताना सुद्धा 20 ते 50 रुपये प्रमाणे इथले जुना टेंडरवाला महादेव शिरसाट हा ठेकेदार पैसे घेत असल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यामुळे शासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना हा नाहक फटका पडत असून दिरंगाई होत असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तहसीलदार कार्यालयामधील 3 ठिकाणी दाखल्याची पडताळणी होत असताना कोणाचा बायपास नसल्यामुळे दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांची मात्र फरफट होते। प्रत्येक दाखल्यासाठी प्रत्येक अर्जदाराने भेटल्याशिवाय 3 ठिकाणी त्याची पडताळणी होत नसल्यामुळे पावती घेऊन जाणाऱ्या लोकांवर प्रत्येक टेबलावर भेट दिल्याशिवाय काम होत नसून यामध्ये खजिना अव्वल कारकून संतोष गवते टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम करत नाहीत, तर 54-55 चे जुने सातबारे उतारे देणारे सुनील धिंडे यांच्याकडे वजन ठेवल्याशिवाय उतारे मिळत नाहीत। तर एकंदरीत या सर्व मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले। तर मुदत संपलेल्या सेवेतून अजूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामधून कोणालाही ठेका दिला नसल्यामुळे या ठिकाणी दाखल्यासाठी आलेल्या पालकवर्गासह अनेकांना हेलपटे खाल्ल्याशिवाय दाखले मिळत नाही। जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या बातमीचा बोध घेऊन नेमका शोध घेत हे सेतू सुविधा केंद्र लवकरात लवकर टेंडर प्रोसिजर करावी म्हणून नागरिकांनी मागणी केली आहे। कोण त्यांचं काय नाव? हे काय अव्वल कारकून खजिनदार संतोष गवते भेटत नाही कधी आले तर फोन उचलत नाही, रिसीव्ह करत नाही आणि मनमाना कारभार चालला इकडे। 3 ठिकाणी फिरावं लागतं, प्रत्येकात भेटल्याशिवाय होत नाही का? होत नाही, इथे जावं तिथे जावं, भरपूर चुका करतात, हे नाही ते नाही। अरे बसून तुम्ही सहकार्य करा ना, की तुम्ही सेतू कार्यालयामध्ये सहकार्य करण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही सेतूचा लाभ देतात ना लोकांना, आणि लोकांना त्याचपासून वंचित ठेवतात तुम्ही। आदिवासी गोरगरिबांचा हा जिल्हा आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना मदत प्रोव्हाइड करण्याच्या बदल तुम्ही त्यांना त्रास देऊन त्यांना फेऱ्या मारायला लावतात त्यांना 10 वेळा। हे चुकीचं आहे। सिनियरिटीने त्याच्यावर ॲक्शन घ्यावं, ॲडव्होकेट दिमानी।